नमस्कार. चला आज एका भन्नाट प्रवासाला निघूया. एक असा प्रवास जो आपल्याला महाराष्ट्राची खरी ओळख करून देईल. पठारावरच्या रखरखीतपणापासून ते थेट समुद्राच्या ओल्याशार किनाऱ्यापर्यंत. चला तर मग या आभासी क्षेत्रभेटीतून महाराष्ट्राचं बदलतं रूप अनुभवूया. ठीक आहे, तर आपली आभासी बस तयार आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रवास सुरू होतोय धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्गपासून आणि संपणार आहे रायगड जिल्ह्यातल्या अलिबागला. म्हणजे एकदम शुष्क प्रदेशातून निघून आपण थेट अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचणार आहोत. पाहूया तर हा प्रवास कसा उलगडत जातो ते. कोणताही मोठा प्रवास सुरू करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्लॅनिंग. आणि ही काही साधीसुधी सहल नाहीये, ही आहे एक क्षेत्रभेट. त्यामुळे तयारी तर एकदम चोख हवी. चला बघूया या प्रवासासाठी काय काय तयारी झाली आहे. हे बघा, विद्यार्थी तर अगदी तयारीनिशी आले होते. आजूबाजूच्या बदलत्या निसर्गातली प्रत्येक लहान मोठी गोष्ट टिपण्यासाठी सगळं काही सोबत आहे. नोंदवही, पेन, कॅमेरा आणि हो, दूरवरचं दृश्य स्पष्ट पाहण्यासाठी दुर्बीणसुद्धा. आणि आता प्रवासाचा पहिला टप्पा सुरू झालाय. आपण आहोत महाराष्ट्राच्या शुष्क पठारी प्रदेशात. बघूया बरं इथे काय काय वेगळेपण दिसतंय. प्रवास सुरू होताच सगळ्यांच्या नजरेत एक गोष्ट भरते. इथली घरं काहीतरी वेगळी आहेत. दगड आणि मातीची आहेत, पण त्यांची छपरं सपाट आहेत. असं का बरं, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. तर या प्रश्नाचं उत्तर दडलंय इथल्या हवामानात. यांना म्हणतात धाब्याची घरं. जिथे पाऊस कमी पडतो तिथे उतरत्या छपरांची गरजच नसते. उलट या सपाट छपरांचा उपयोग उन्हाळ्यात झोपायला किंवा धान्य वगैरे वाळवायला होतो. कमी पावसामुळे या मातीच्या भिंती आणि छपरं वर्षानुवर्षे टेकतात. म्हणजे बघा, हवामानाचा थेट परिणाम घर बांधणीवर दिसतोय. आता तर एक जादूच बघा. काही वेळापूर्वीपर्यंत दिसणारी काटेरी झुडपं आणि रखरखीत जमीन अचानक गायब होते आणि डोळ्यांसमोर पसरते हिरवीगार रसरशीत ऊसाची शेतं. इतका मोठा बदल, तोही काही किलोमीटरच्या अंतरावर. हे कसं शक्य झालं असेल? यामागचं कारण आहे भीमा नदीवरचं उजनी धरण. या एका प्रचंड जलाशयाने या संपूर्ण प्रदेशाचा अक्षरशः कायापालट केलाय. जिथे पाण्याची टंचाई होती तिथे आता सिंचनामुळे ऊसासारखं नगदी पीक डोलतंय. पाण्यामुळे इथलं अर्थकारण आणि जीवनमानच बदलून गेलंय. खरं तर आपण आता प्रवास करतोय तो दख्खनच्या विशाल पठारावरून. लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या लावारसातून तयार झालेला हा सपाट प्रदेश. आणि आपला प्रवास जसजसा पश्चिमेकडे जाईल तसतसं या पठाराचं आणखी वेगवेगळं रूप आपल्याला बघायला मिळतील. सपाट पठार आता मागे पडलंय आणि सुरू झालाय डोंगराळ भाग. आपली बस आता वळणं घेत वर चढू लागलीय थेट मराठ्यांचा इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सिंहगडाच्या दिशेने. आता इथे ना किल्ल्यांच्या प्रकारातला एक मोठा फरक लक्षात येतो. प्रवासाच्या सुरुवातीला आपण जो नळदुर्ग पाहिला तो होता भुईकोट किल्ला, म्हणजे सपाट जमिनीवरचा. आणि हा सिंहगड आहे डोंगरी किल्ला. हा किल्ला संरक्षणासाठी डोंगराच्या नैसर्गिक उंचीचा पुरेपूर फायदा घेतो, जिथून शत्रूवर नजर ठेवणं सोपं जातं. आणि सिंहगडावर एक अद्भुत आश्चर्य आहे, देवताक. विचार करा, इतक्या उंच गडावर खडकातून नैसर्गिक झऱ्याचं पाणी, तेही वर्षभर वाहतं. हे फक्त पाण्याचा स्रोत नाही, तर त्या काळातल्या जलव्यवस्थापनाचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. आता महाराष्ट्राचा भूगोल लक्षात ठेवायची एक सोपी ट्रिक. शिक्षक विद्यार्थ्यांना एक मजेशीर युक्ती सांगतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगांचा क्रम आहे 6-7 हरिशंभू महादेव. म्हणजे सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. आहे की नाही एकदम सोपं? आता प्रवासाचा खरा थरार सुरू होतोय. आपण पठार सोडून पश्चिम घाटाच्या दऱ्याखोऱ्यात उतरणार आहोत. हा आहे सह्याद्रीचा घाट रस्ता. घाट उतरताच दृश्य एकदम पालटतं. काही वेळापूर्वीचा तो विरळ झाडांचा प्रदेश नाहीसा होतो आणि समोर येतं घनदाट हिरवंगार जंगल. एवढा मोठा बदल इतक्या पटकन? यामागे नक्कीच कोणतं तरी मोठं भौगोलिक कारण असणार. याचं कारण आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. सोप्या भाषेत सांगायचं तर समुद्रावरून येणारे पावसाचे ढग ह्या सह्याद्रीला अडतात आणि पश्चिमेच्या उतारावर म्हणजे कोकणात भरपूर पाऊस पाडतात. पण हेच ढग डोंगर ओलांडून पूर्वेकडे पठारावर पोचेपर्यंत त्यातलं पाणी जवळपास संपलेलं असतं. त्यामुळे पठार कोरडं राहतं आणि कोकण हिरवंगार. आपण आता त्याच पावसाच्या प्रदेशात प्रवेश केला आहे. आणि अखेर आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर,
अलिबाग, इथे हवा बदलते, मातीचा गंध बदलतो आणि माणसांचं जगणंही. चला अनुभवूया ही कोकण किनारपट्टी. बसमधून उतरल्या उतरल्या पायाखाली मौशार वाळू जाणवते आणि कानावर पडतो तो लाटांचा धीर गंभीर आवाज. हे आहे पुळण, म्हणजेच समुद्राचा वाळूचा किनारा. पठारावरच्या काळ्या मातीनंतर हा किती वेगळा आणि सुखद अनुभव आहे, नाही का? इथला भूगोलही पूर्णपणे वेगळा आहे. समुद्राच्या लाटांनी खडकांना कोरून बनवलेल्या सागरी गुहा आहेत, सपाट तरंगघर्षित मंच आहेत आणि जिथे नजर जाईल तिथे भाताची खाचरं. पठारावरच्या धाब्याच्या घरांच्या जागी इथे उतरत्या छपरांची कौलारू घरं दिसतात, कारण इथे पाऊस धो-धो कोसळतो. पुन्हा एकदा हवामानाचा आणि भूगोलाचा मानवी जीवनावरचा परिणाम स्पष्ट दिसतोय. म्हणजे बघा, हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं होतं. ही एक कथा होती, मातीची, पाण्याची, डोंगरांची आणि माणसांची. या प्रवासात हेच शिकायला मिळालं की भूगोल केवळ नकाशावरच्या रेषा नसतात, तर तो माणसांच्या घरात, शेतात आणि त्यांच्या जगण्यात विणलेला असतो. नळदुर्ग ते अलिबागच्या या प्रवासाने महाराष्ट्राची एक भौगोलिक गोष्ट आपल्यासमोर उलगडली. आता एक विचार मनात येतो की आपल्या घराच्या खिडकीबाहेर दिसणारी जमीन, तिथली झाडं, पिकं आणि घरं, ती आपल्याला कोणती गोष्ट सांगत असतील? आपल्या परिसराचा भूगोल समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्यालाही अशीच एक नवी कहाणी सापडू शकते.